मुली आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये कधी हिस्सा मागतात. त्यांना कधी हिस्सा मागण्याचा अधिकार असतो, कधी मागत नाही. याचा आपण जर असं विचार केला तर काय म्हणतात ना की 1995च्या पलीकडे ज्या मुलींची लग्न झालेली आहेत त्या मुलींना आईवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळत नाही. मग तो वारस हक्काची प्रॉपर्टी असली तरी सुद्धा आणि वडिलांची स्वकमाईची प्रॉपर्टी असली तरी सुद्धा 1995च्या पुढे लग्न झालेले असतील अलीकडे, म्हणजे आता 2000 पर्यंत, तर त्यांना वडिलाच्या नाही वारस हक्काच्या प्रॉपर्टीमध्ये मुलींना अधिकार मिळतो. स्वतःच्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी जी आहे. हॅलो 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 ठीक आहे, मी थोड्या वेळाने पाठवते. वडिलाच्या प्रॉपर्टीत मिळत नाही, वारस हक्काच्या म्हणजे आजोबा पंजोबाची जी प्रॉपर्टी असते त्याच्यात तो मिळतो. वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी वडील वारलेत, त्यानंतर ती आईकडे आलेली आहे. अशा वेळेस त्या वडिलाच्या प्रॉपर्टीत वारस हक्काचा जो हे असतो तो मिळतो संपत्तीमध्ये. मग ती चल अचल दोन्ही असेल त्या संपत्तीमध्ये वारस मिळतो स्त्रियांना, मुलींना. वारस हक्काच्या संपत्तीमध्ये जावई आणि सून या दोघांना वारस हक्काची संपत्ती मिळत नाही, हा एक मुद्दा आहे. वडील स्वतः वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी जर असेल तर ती प्रॉपर्टी कुणाला द्यायची कुणाला नाही द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्या वडिलांचा असतो. आणि असं होतं की मुलींचे लग्न करून दिल्याच्या नंतर मुलीला हुंडे पाणी दिले जातात आणि त्यामुळे तिचा त्या प्रॉपर्टीतला अधिकार काढून घेतला जातो. आणि मग त्या हुंड्यात दिल्याच्या बदल्यात मग जी काय प्रॉपर्टी त्या वडिलाकडे असेल मग त्यावेळेस मुली मागत नाहीत, किंवा मग ती वारस हक्काची जरी प्रॉपर्टी असेल तर त्या शेती असेल, मुख्यतः आपल्याकडे शेती प्रॉपर्टी ग्रामीण भागातली जी असते तर त्याच्यामध्ये ती लिहून घेतली जाते, म्हणजे जे हे असते तर वडील हुंडा दिला जातो, तिला जे काही स्त्रीधन असतं ते दिलं जातं. आता ही गोष्ट वेगळी आहे की ते स्त्रीधन ते हुंडा त्या नवऱ्याकडच्या हातात दिला जातो, तिच्या हातात दिला जात नाही. किंवा जे स्त्रीधन आहे, दागदागिने जे असतात तर ते दागदागिने गाड्या वगैरे तिच्या नावावर दिल्या जात नाहीत करून, तर त्या जावयाच्या नावावर करून दिल्या जातात. त्याच्यामुळे तिचा त्याच्यावर अधिकार राहत नाही किंवा त्या पुरावेच नसतात तसे. त्याच्यामुळं तो हुंडा तिचं लग्न करून देण्यासाठी दिलेला जरी असला तर तो जावयाकडे दिलेला असतो. आणि त्याच्यामुळे मुली चांगलं चाललं तर मागत नाहीत आईवडिलांची प्रॉपर्टी, पण नाही चांगलं चाललं तर मग जरा मागतात. आता मुद्दा असा आहे की वडिलांनी हुंडा दिलेला आहे आणि म्हणून त्या कधी कधी मागत नाहीत. कधी कधी हुंडा देऊनही खूप मोठी प्रॉपर्टी असते आणि त्याच्यामध्ये मग तो हिस्सा मुली मांडतात नवऱ्याच्या थ्रू, किंवा नवरे त्यांना फोर्स करतात. अशा वेळेस पण मुली मग प्रॉपर्टी मागत असतात. दुसरी गोष्ट अशी असते, घरातल्या जर सुनेचं भांडण सासू सासऱ्यासोबत चाललं, म्हणजे माझ्या भाऊजाईचं भांडण जर सुरू असेल माझ्या आईवडिलांसोबत प्रॉपर्टीसाठी, तर मग अशा वेळेस समजा मी 4 बहिणी आहेत आणि माझा भाऊ मला एकटा असेल तर माझ्या भाऊजाईला ती सगळी प्रॉपर्टी, म्हणजे सगळे म्हणल्यापेक्षा अर्धी जाणार ना त्यातले, मुलगा एकटाच असल्यामुळे. तर मग अशा वेळेस मुली त्याच्यामध्ये हिस्सा टाकतात आणि सगळ्यांच्या हिस्सेवारीला शेत येण्यासाठी मग तिच्या हिश्श्याला, तिच्या वारसाला, तिच्या लेकराला कमी जाण्यासाठी मग मात्र मुली त्या दाव्यामध्ये भाऊजाईला जास्त प्रॉपर्टी जाऊ नये म्हणून अशा वेळेस सुद्धा आईवडील मुलींचे हिस्से टाकतात, भाऊ त्या बहिणीचे हिस्से टाकतात. अशा वेळेस सुद्धा ती प्रॉपर्टी मुलीकडे जाते. आणखी महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत की प्रॉपर्टी कधी मागतात मुली आईवडिलांकडे. एक तर आत्ताच्या ज्या 2002च्या काही 1च्या नंतरचा जो काही हे आलेला आहे प्रॉपर्टीतला जे हे आलेलं आहे
तर त्यानंतरच्या मुली ज्या आहेत ना, तर ते आईवडिलांच्या प्रॉपर्टीत आणि नवऱ्याच्या प्रॉपर्टीत असा दुहेरी त्यांना अधिकार मिळतो. म्हणजे नवऱ्याच्या प्रॉपर्टीतला आणि आईवडिलांच्या प्रॉपर्टीतला. आणि कायद्याचं नॉलेज आल्यामुळे, समज आल्यामुळं, संपत्तीचं महत्त्व कळत असल्यामुळे, किंवा नवऱ्याकडे आपलं काही खरं नाही आहे, किंवा मग सासरे त्रास देतात, अशा वेळेससुद्धा मग मुली शेत म्हणा, संपत्तीतला काही हिस्सा त्या मागत राहतात अशा वेळेस सुद्धा मुली हिस्सा मागतात. ज्या वेळेस घरातला भाऊ म्हणा, मुलगा म्हणा, तो सतत व्यसनाच्या आहारी असेल आणि तो संपत्ती विकत असेल, जमिनी विकत असेल, अशा वेळेस सुद्धा मुली मग ती जमिनी विकू नये म्हणून मग त्या जमिनी नावच्या करून घेण्यासाठी, ती वाचवण्यासाठी सुद्धा मुली संपत्तीतला हिस्सा मागत असतात. दारुड्या भावांमुळे घर जाईल, घर गहाण पडल, किंवा जमीन जाईल आणि आईवडील उघड्यावर येतील म्हणून सुद्धा संपत्ती मागतात मुली. अशा वेळेस त्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी सुद्धा महिला संपत्ती मागत असतात. जर भाऊजाई आणि भाऊ जर आपल्या आईवडिलांना सांभाळत नसते, आपला सुद्धा सण वार काही हे ते असेल, आपल्याला आणत नसते, म्हणजे सणावाराला म्हणा, आळवणी बोळवणी म्हणा, भाच्याला कपडे लत्ते घेणं म्हणा, भाऊजाई फार हे करत असत, काय म्हणतात, तोरा दाखवित असत, अशा वेळेस नंदा जरा काडी टाकतात, काडी करतात, म्हणजे घेतात. आईवडिलांना भाऊ सांभाळत नसेल, भाऊजाई सांभाळत नसेल, तर अशा वेळेस सुद्धा मुली प्रॉपर्टीतला हिस्सा मागतात किंवा त्या घेतात. आता असं असतं की आईवडिलांची म्हणा की कुठली म्हणा, संपत्ती घेण्यासाठीचे 2 मार्ग असतात, एक कोर्ट आणि खाजगी बैठक. मग कधी कधी काय होतं की कोर्टातून दावे दाखल केले जातात आणि कोर्टातून मग ते दावे तारीख पे तारीख चालत असते, कारण हे महसुली दावे असतात ना, दिवाणी दावे काय होतात त्याला, तर ते दावे असतात. तर त्याच्यामुळे ते खूप लॉंग टर्मची प्रोसेस असते. मग अशा वेळेस खाजगीमध्ये बसून ते घेतलं जाते, जमीन घेतली जाते, घरं घेतले जातात, जागा घेतल्या जातात, मुली घेतात. आणि कोर्टातला लॉंग टर्मची प्रोसिजर असल्यामुळे खाजगीत बसून 4 लोकांना बसून मग ती घेतली जाते. मग थोडं काय सवलतीनं जे म्हणतो ना आपण, की मग तेव्हा थोडी कमी जास्त असं करतात. किंवा मग मला जमीन नको तर मग मला डागडागिने द्या, किंवा मला गाडी घेऊन द्या, मला हे द्या, मग त्याच्या बदल्यात ते घेतात. मग हे सगळं करत असताना ही नंतर आपल्याशी काही हे करू नये म्हणून मुलीचं काय म्हणतात ना, तिला ते हिस्सा दिला जातो. आणि जर आपलं सगळं काही चांगलं आहे मुलीच्या नांत्या घरी आणि नवऱ्याला पण खूप काही भरपूर जमीन आहे, प्रॉपर्टी आहे, तर अशा वेळेस मुली जमिनी घेणं, प्रॉपर्टी घेणं, माहेर खर्च टाळतात. कारण त्यांना हेही माहीत असतं की मी जर माझ्या आईवडिलांची प्रॉपर्टी मागितलं तर माझ्या नंदासुद्धा मला मागते की तुम्ही तुमच्या आईवडिलांची मागितली, तुम्ही आम्हाला द्या. याच्यामुळं पण मुली टाळत असतात माहेरकडची प्रॉपर्टी घेणं. आणि याच्या पाठीमागं पितृसत्तात्मक काही कारण आहेत. महिलांना जमीन नावची न ठेवणं, सातबारा नसणं, तिला शेतीबाडी नावची नसणं ठेवणं, घर नावचं नसणं ठेवणं, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर तिला असा आधार ठेवायचं, म्हणजे ती भोग वस्तू म्हणून राहिली पाहिजे, आपल्या उपयोगाची राहिली पाहिजे. जोपर्यंत तिचा उपयोग आहे तोपर्यंत आपण तिला सांभाळलं जातं किंवा तिला व्यवस्थित बघितलं जातं. तुम्ही आजही बघा, आता खूप साऱ्या कायद्यामध्ये बदल झालेले आहेत, नवीन कायदा आलेले, तर शेतीचे कर्ज मिळाले जाते, तर सोसायट्या वगैरे मिळाल्या जातात ना, मिळतात. मग अशा वेळेस काय होतं की खूप नवरे स्वतःच्या बायकोची जे जमिनी करतात की त्या सोसायटीचे कर्ज, शेतीला लागणारे कर्ज जे असतात तर ते मिळाव्यासाठी, याच्यासाठी सुद्धा ते करतात. पण त्या शेतीचं काय करायचं हे याबाबत काही करण्याचा अधिकार त्या महिलांना नसतो. पण तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पुरुष लोक स्वतःहून बायकांच्या करतात, पण बहिणीला हिस्सा देत नाही. ती फक्त चोळी बांगडीची मालकी बहीण म्हणणारे, आणि होती वाट वगैरे हे पण असतं. आणि मग काय असतं ना की कधी कधी काय होतं ना की मुलींना कोणत्या दिला जात नाही बघा हिस्सा, ज्या पळून जातात ना किंवा इतर जातीत जाऊन लग्न करतात, आईवडिलांची स्टेटस घालवतात, इज्जत घालवतात, अशा महिलांना प्रॉपर्टीतून बेदखल करतात. आईवडील देत नाहीत. तिनं घर सोडत असतानाच तिच्याकडून हक्क सोडपत्र करून घेतात, किंवा लग्न तिनं करून गेली ना तर तुझा आमचा काही संबंध नाही, तू आमची इज्जत घालवलीस, नाक घालवलीस. आणि असं नाक घाल्या बायांना आईवडील त्या याच्यातून प्रॉपर्टीतला हिस्सा देत नाहीत.
खरं तर वारस हक्काची जर प्रॉपर्टी असेल तर त्या नाक घाल्या बाईनं ती घ्यायला पाहिजे, परंतु तसं काही महिला म्हणतात की आपणच आईवडिलांची इज्जत घालवली तर कशाला, पण तर मग त्या हक्क सोडपत्र लिहून देतात आणि त्या करत नाहीत, म्हणजे घेत नाहीत. तर संपत्तीतल्या बाबतीतलं तर कायद्यानं जर आपण कोणा आईवडिलांची प्रॉपर्टी आपण घेत असू आणि त्याचा मालक जर एकटा भाऊ होत असेल आणि तो दारू पाण्यावर जर ते खर्च करत असेल आणि सगळं घालत असेल आणि मायबापालाही सांभाळत नसेल, तर अशा वेळेस मुलीने प्रॉपर्टी ती आईवडिलांची घेतली पाहिजे आणि त्या आईवडिलांना पण सांभाळला पाहिजे, सासू सासऱ्यांना सांभाळलं पाहिजे. परंतु काय होतं ना की खूपदा भाऊ हे ते म्हणतात की आम्ही तिचं लग्न लावून दिलेलं आहे, आम्ही हे लग्नात एवढा खर्च केलेला आहे, आम्ही तिच्या फलानं हे केलेलं आहे, हे केलं. ॲक्च्युली तिचं ते लग्न जमवत असताना, तिचं करिअर करत असताना शिक्षण पाणी केलेलंच असतं, परंतु लग्न जमत असताना, जोडीदार निवडून देत असताना तिच्याकडे तो अधिकार ठेवला जात नाही. आईवडिलांना जे वाटेल त्या पद्धतीनं तिचं लग्न लावलं जातं मुलीचं. आणि मग म्हणून आता जे काय म्हणतात ना की बहिणीने घेतला नाही पाहिजे प्रॉपर्टीतल्या, हे ते मुद्दे मांडतात की आम्ही तिचं लग्न लावून दिलेलं असतंय, खूप मोठा खर्च आलेला असतोय, होती वाट असते, मग बहीण भावाचं नातं तुटतंय. तर जर प्रॉपर्टी घेतल्यानं जर बहीण भावाचं नातं तुटत असेल तर तिच्या नावाची प्रॉपर्टी केलं ना आणखीन घट्ट होईल का नाही नातं, असा का विचार करत नाही. तर आम्हाला असं वाटतं तसं. तर आई वडिलांची वारस हक्काची प्रॉपर्टी म्हणा, मुलगी मुलगा समान आहेत आणि ह्याच्यातून जर कोणी प्रॉपर्टी घेत असेल, महिला घेत असतील, तर ते काहीही वाईट नाही, बेकायदेशीर नाही आहे. अशा वेळेस जेव्हा महिलेला घरकी ना घाटकी जे म्हणतो ना अशी अवस्था असते, तर अशा वेळेस तिला त्या पाय ठेवण्यासाठी जागेची गरज असते, घराची गरज असते, शेतीची गरज असते, तिच्या पदरात लेकरं असतात. अशा वेळेस अशा महिलांनी भावाची म्हणा, भावाची नाही तर त्या वडिलाची प्रॉपर्टी असते. खूप सारे लोक म्हणतात भावाची प्रॉपर्टी घेतली हिसकून, तिने हिसकावून घेतली प्रॉपर्टी भावाची. भावाची नसती ती, तर ती वडिलांची असते आणि वडिलांनी कमवलेली असते. वडील जर ह्यात नसतील तर ती वारस हक्काने त्या मुलीलाही येते आणि मुलाला येते, आईला येते. आपल्याकडे मी सांगितल्याप्रमाणे जावई आणि सून या दोघांनाही वारस हक्काच्या प्रॉपर्टीतले हिस्से मिळत नाहीत. त्यांना ते हिस्से त्यांच्या नवऱ्याला बायकायला आले तरच ते मिळतात, अदरवाईज त्यांना ते मिळत नाही. तुम्हाला याच्यात काय म्हणायचं आहे आणखी तुम्ही याच्यात जोडू शकता मुद्दे. आणि अशा जर काही महिला असतील तर त्यांना आईवडिलांच्या प्रॉपर्टीतला 2001च्या नंतरचे जे काही लग्न झालेले आहेत, तर अशा महिलांना वारस हक्काची जे पिढ्यानं पिढी आलेली आहे, आजोबाची पंजोबाची, तीच प्रॉपर्टी मागता येते. वडिलाची स्वतःच्या कमाईची जर प्रॉपर्टी असेल तर अशी प्रॉपर्टी वडिलांना जबरदस्तीने मागता येत नाही. वडिलांची इच्छा झाली तरच ते देतात, अदरवाईज ते पोरांना देऊ शकतात किंवा पोरींना देऊ शकतात. त्याच्यामुळे जबरदस्ती आईवडिलांना त्यांनी कमवलेल्या संपत्तीतला हिस्सा मुलीनेही मागू नये आणि मुलांनाही मागू नये, नाहीतर मग ते हे होतं. हे एक आहे. आणि अर्थात वारस हक्काची जर आपण प्रॉपर्टी घेत असू तर आपलं त्यांना सांभाळणं काम असतं, कर्तव्य असतं. हे आहे. तुम्हाला बाकी काय म्हणायचं आहे? आणि जे काही असेल, जर कोणी महिला अशा असतील तर अशा महिलांना याच्यामधून काही हे असतील, माहिती हवी असेल आणखी, तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करू शकता. इंस्टाग्रामला DM करू शकता किंवा फेसबुक मेसेंजरला आपण मेसेज करू शकता किंवा मेल करू शकता निर्धार101@gmail.com वर. थँक्यू.